शेतीत बदल करा, सोन्या चांदीच्या भावात विकणार फळ पिके. पालखेड येथील प्रगतिशील शेतकऱ्याची अनोखी शेती. 5 बिघे शेतीत 15 ते 20 लाख मिळते उत्पन्न. सफरचंदांचा यशस्वी प्रयोग. आता शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग करण्याचे दिवस आले असून शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे ही काळाची गरज बनले आहे. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ याप्रमाणे शेतकऱ्यांनी धुऱ्या बांधावरून भांडणतंटे न करता शिवार फेरी मारायला हवी. जगात कृषी क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत आपल्या पीक पद्धतीत बदल केले पाहिजेत, तरच शेतकरी बदलत्या जगाला सामोरे जाऊ शकेल असा विश्वास त्यांच्यात निर्माण करणे आवश्यक झाले असून शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयोगांना आणि कृषी प्रदर्शनांना भेटी दिल्या पाहिजेत. फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची ही यशोगाथा. निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील प्रयोगशील शेतकरी अवघे 5 बिघे क्षेत्र असलेले भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होते. वडिलांनी 5 बिघे क्षेत्रात द्राक्षबाग लागवड केली होती. मात्र औषधांचा मोठ्या प्रमाणात खर्च करून निसर्गाच्या हानीने व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने द्राक्ष विकण्याची वेळ यायची आणि त्यात व्यापारी पळून गेला की होत्याचं नव्हतं व्हायचं. त्यामुळे स्वतः MSc केमिस्ट्री नेट सेट पास असूनही शेतीशी नाळ जुळून असल्याने भरत यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 12 वर्षांपासून कार्यरत असलेल्या नोकरीला जय महाराष्ट्र करत निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील 5 बिघेत असलेल्या द्राक्ष शेतीत बदल करून विविध प्रजातीची फळबाग तयार केली व जवळपास वर्षाला 15 ते 20 लाखांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. स्वतःच शेतात राबून मजुरीही वाचली, शिवाय ऑर्गॅनिक शेती असल्याने मोठी मागणी वाढली व रोख व्यवहाराने फसवणूक देखील टळली. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यासोबत जी मराठी न्यूजचे मुख्य संचालक गणेश शेवरे यांनी संवाद साधला. त्यावेळी श्री भरत यांनी शेतीतील हे आधुनिक बदल सांगत प्रयोगशील शेतीबद्दल माहिती दिली. निफाड तालुक्यात आपण द्राक्ष शेतीसह विविध प्रकारच्या फळपिकांची शेती केलेली आहे. तर या संदर्भात काय सांगा तुम्ही? जनरली कोविडपासून अशी परिस्थिती झाली की आपल्याकडे द्राक्षाला एक भाव मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याचदा मजुरांवर खूप अवलंबून झालो आहोत. तिसरी गोष्ट, पेस्टिसाईडचा जो रासायनिक खतांचा आणि औषधांचा खर्च खूप वाढला आहे. त्यासाठी कुठेतरी आपल्याला एक दुसरा ऑप्शन हा शोधावाच लागला आणि त्यामुळेच आम्ही इथे आमची पूर्ण द्राक्ष शेतीच होती. ती द्राक्ष शेती कमी करून आम्ही विविध फळांची सुरुवात केली. सुरुवात करताना आम्ही पेरूपासून सुरुवात केली. पेरू, बोरं यांची सुरुवात केली. काश्मीरी रेड ॲपल नावाची बोरं आहेत ती आम्ही लावली. त्यानंतर हळूहळू केळं वाढवली. एक एलंची नावाची जी देशी केळांची जात आहे ती आम्ही लागवड केली. ड्रॅगनची लागवड केली. त्याचबरोबर नंतर आम्ही आता सफरचंदाचीही लागवड केली, ज्याला आता तुम्ही बघितली खूप सुंदर प्रकारची फळं पण आलेली आहेतच. त्यामुळे आपल्याला आता कुठेतरी एक पीक पद्धतीपासून बाजूला जाणं गरजेचं आहे आणि बहुपीक पद्धतीकडे आपल्याला यावं लागणार आहे. मोस्टली आपल्याकडं सफरचंदाची शेती होत नाही, पण तरी आपण या ठिकाणी सफरचंद तयार करून ते यशस्वी प्रयोग केला आहे. पण मग यापुढे आपली काय संकल्पना असेल की सफरचंदाची अजून बागे तयार होतील, याकडे काय प्रयत्न करावा लागेल? जनरली काय होतं की सफरचंदाची जी शेती आहे ती थंड हवेच्या प्रदेशात होते, जिथे 6 महिने झाड हे सुप्त अवस्थेत जातं. आपल्याकडे तेवढी थंडी पडत नसल्यामुळे आपल्याकडे झाड सुप्त अवस्थेत हे कधीच जात नाही. मग जनरली आपल्याला काही अशा जाती आहेत की ज्या 40 डिग्रीपर्यंतही सर्वाईव्ह करू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲना आहे, दुसरी हर्मन 99 आहे. या अशा जाती आहेत की या हाय टेम्परेचरलाही होतात. आम्ही इथे 1 वर्षाची झाडं झाली आहेत. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना फुलं पण लागलीत आणि सुंदर फळं पण लागलेली आहेत. सफरचंदासह अन्य कोणकोणत्या प्रजातीची फळ पिके घेतली आपण? माझ्याकडे सुरुवातीला पेरू होता, जसं तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर एक काश्मीरी रेड ॲपल नावाची बोरं होती. त्यानंतर एलंची नावाची केळं आहेत. माझ्याकडे रेड ड्रॅगन आहे. त्याचबरोबर माझ्याकडे आता नवीन येल्लो ड्रॅगन पण आणलेलं आहे. प्लस त्याच्याबरोबर मी खजूर, टिश्यू कल्चर खजूर रोपं पण मी आणलेली, त्याची पण लागवड आहेत. यावर्षी त्याला फुलं येतील, पुढच्या वर्षापासून आम्ही त्याला फळं पण घेऊ. त्याचबरोबर आमच्याकडे संत्र्याचेही एक 4-5 प्रकार आहेत. मोसंबीचेही 4-5 प्रकार आहेत. आंबा आहे, केसर आंबा. त्याच्याबरोबरच आमच्याकडे बारमासी आंबा आहे. त्याचबरोबर तुम्ही पुना फिग, जे पुना अंजीर म्हणतो, तोही प्रकार आहे.
त्याचबरोबर अननस पण आहे माझ्याकडे. अशा भरपूर व्हरायटी आहेत. मग नारळाचे कमीत कमी 10 प्रकार माझ्याकडे आहेत, जे मी आता लागवड करतोय. अजून ज्या ज्या नवीन व्हरायटी येत आहेत बाजारात, आम्ही त्या जातोय, बघतोय, आणतोय आणि लावतोय. काय काय होतं आपल्या निफाड तालुक्यामध्ये साधारणपणे द्राक्ष पंढरी म्हणून ओळखली जाते. तर मोठ्या प्रमाणात अवकाळीचा फटका या द्राक्ष शेतीला बसतो. मात्र आपण या ठिकाणी जवळजवळ 30 ते 35 फळं रोपं लावली असतील आणि त्यापासून चांगला उत्पन्न मिळत आहे. तर या संदर्भात म्हणजे आपल्याला खर्च किती येतो द्राक्ष बागाच्या व्यतिरिक्त या शेतीला? नाही, द्राक्ष बागेच्या तुलनेत याला खूपच कमी खर्च आहे. फक्त याला एवढंच आहे, तुमची स्वतःची अंग मेहनत ही लागते. जनरली काय होतं, की तुमच्या ह्या कामांसाठी मजूर मिळत नाही. माझ्याकडे पेरूची शेती आहे, माझ्याकडे बोरांची शेती आहे. त्याचं जे काही छोटं-मोठं काम आहे, त्यासाठी मजूर मिळत नाही. आपल्याला फक्त ते जर स्वतः करण्याची तयारी असेल, तर द्राक्ष बागेला जेवढा खर्च येतो, त्याच्या 20% खर्च सुद्धा ह्या शेतीला येत नाही. त्याला लागणारे जे रासायनिक खतं आहेत, त्या तुलनेत माझ्याकडे स्वतःकडे 4 गायी आहेत. त्यांचं जे शेण आहे, त्यावर माझी सगळी शेती ऑलमोस्ट कंप्लीट होते. त्याच्याबरोबर मला पेस्टिसाइड खूप मारण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, ही जी माझी पिकं आहेत, यामध्ये पेरू हे असं पीक आहे, की मी वर्षातनं 2दा घेऊ शकतो किंवा याला जर खूप वातावरण खराब झाल्यानंतर याच्यावर कुठलाच इफेक्ट होत नाही. ड्रॅगन आहे, याला पेस्टिसाइडची खूप कमी गरज आहे. तुम्ही पावसाळ्यामध्ये त्याचं खूप सुंदर उत्पन्न घेऊ शकता. द्राक्ष बागेचं काय होतं, तुम्हाला कंपल्सरी मजूर हा लागतोच. त्याच्यासाठी लागणारा खर्च आहेच. तुम्हाला पेस्टिसाइड, तुम्हाला रासायनिक खतं हे कंपल्सरी द्यावेच लागतात. तसं याला तुम्ही दिलंच पाहिजे असं काही नाही. प्लस समजा एखादा पाऊस आला, आता मागे पाऊस आल्यामुळे बऱ्याच जणांचे द्राक्ष बागेला खूप नुकसान झालंय. तसं याचं नाहीये. खूप पाऊस जरी झाला तरी याच्यावर असा इम्पॅक्ट पडत नाही. तुमचं झाड डॅमेज होत नाही. तुम्ही परत पीक घ्यायला लगेच तयार राहतात. बरोबर. मुळात शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करायला हवा आणि एकच पिकावर अवलंबून न राहता आपल्याच शेतीमध्ये असंख्य पिकांची लागवड करावी आणि त्यापासून भरघोस उत्पन्न नक्की मिळतं. असंच या ठिकाणी आपल्या निफाड तालुक्यातील शेतकरी भरत बोळीज यांनी करून दाखवलं आहे. तर या आदर्श शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधला आहे. नक्कीच याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होईल असे मला वाटते.